मुंबईतील 2030 घरांच्या सोडतीसाठी म्हाडाकडून अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 1,13,542 अर्जदार पात्र. 8 ऑक्टोबरला सोडत निघणार. इंडिगो एअरलाइन्सकडून पुणे आणि भोपाळला जोडणारा नवीन मार्ग सुरू. 27 ऑक्टोबरपासून या मार्गावर उड्डाण सुरू होणार. पर्यटनासह व्यापाराला प्रोत्साहन मिळणार. अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत. सर्वाधिक लाभ मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना होणार. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश. अर्थशास्त्र आणि इतिहास अभ्यासक संजीव सान्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी नियुक्ती. सान्याल हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य. परभणी जिल्ह्यामधल्या पूर्णा तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीला वेग. पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचे काम उरकलं. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5,000 इलेक्ट्रिक बस आणि 2,200 डिझेल बस दाखल होणार. तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार. एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा.